स्क्रीनवर बघू शकत असाल आपण सध्या डिजिटल मार्केटिंग मध्ये काम करतोय आणि त्याच्याच मधली एक फील्ड आहे, त्याच्यात मधलं एक क्षेत्र आहे किंवा एक प्लॅटफॉर्म आहे, तो गुगल मॅप्सवर आपण बिझनेस लिस्ट करतो. गुगल मॅप्स आणि त्यालाच म्हणतात गुगल बिझनेस प्रोफाईल. ओके, आता ही प्रोफाईल कशी असते हे आपण थोडक्यात बघूया. गुगल बिझनेस प्रोफाईल कशी असते हे आपण बघूया. ठीक आहे, तर गुगल बिझनेस प्रोफाईलमध्ये आपण पहिल्यांदा कशी असते किंवा कुठे मिळते, आणि कुठे मिळते म्हणजे वेळ कुठे मिळते, त्यानंतर कुठे मिळते. तर कुठे मिळते यासाठी आपण आपल्या मोबाईलवर सर्च केलं किंवा मोबाईलवर आपल्या ॲप असतात गुगल मॅप्स किंवा मॅप्स या नावाने जर तुम्ही ॲपमध्ये जाऊन सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल. मी आता इथं आपल्या लॅपटॉपवरती दाखवतो तुम्हाला. आता मी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, मी आपल्या गुगल मॅप्सवरती आलेलो आहे. ओके, आणि लोड होते. आपल्या सध्या इस्लामपूर या एरियामध्ये मी राहतोय, त्यामुळं हा एरियामधला मॅप सध्या ओपन झालेला आहे. एक जनरल एक्झाम्पल घेऊया. मी आता सध्या एका वेंडरची गरज आहे मला, जो की मला स्टील फॅब्रिकेशनचं काम करून देऊ शकतो. तर मी गुगल मॅप्सवरती गेल्यावर मी काय सर्च करतोय, तर गुगल मॅप्सवरती गेल्यावर मला सर्च करावं लागेल स्टील स्टील फॅब्रिकेटर्स म्हणून आली बघा. स्टील अथॉरिटी, स्टील प्लॅन्ट नाही, स्टील फॅब्रिकेटर्स म्हणून आपल्याला पाहिजे आहे. आता आपण पर्सनली असं कोणाची आपल्याला माहिती नाही आहे, त्यामुळे आपण ऑनलाईन आपण सर्च करतो. त्यानंतर आपल्याला इथं सर्च केल्यावर आपल्याला इथं बरेच काही बिझनेसेस आपल्याला मिळालेले आहेत, जे की आपल्या इस्लामपूर एरियामधले आहेत. कारण आपला हा मॅपमध्ये आपण इस्लामपूरमध्ये आहोत, त्यामुळे आपल्याला इस्लामपूरमधले दाखवतोय आपल्याला. ठीक आहे, तर इथं आपल्याला, मी इथं आता स्क्रोल करून बघितलं तर इथं असे भरपूर हे बिझनेस आहेत. आता बिझनेस म्हणजे काय आहे, तर आरके इंजिनिअरिंग अँड फॅब्रिकेशन वर्क्स हा एक व्यवसाय आहे, पहिला व्यवसाय आहे. त्याची इथं थोडी माहिती आहे, त्याला रिव्ह्यू किती मिळाले आहे, तो कशामध्ये काम करतो, म्हणजे स्टील फॅब्रिकेटर. नंतर त्याचा ॲड्रेस काय आहे, तो ओपन आहे की क्लोज आहे, हे इथं दाखवतो. त्यानंतर हा दुसरा व्यवसाय. आता ह्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे, त्यामुळे इथं 5 स्टारचं एक रेटिंग दाखवते, हे 5 स्टार, आणि हा एक रिव्ह्यू आहे त्यामुळे एक दाखवते. ठीक आहे, त्यानंतर मी ह्या रेटिंगवर, ह्या बिझनेसवर जर क्लिक केलं तर ह्याची प्रोफाईल आपल्याला दिसते. तर यांच्या प्रोफाईलवर सध्या काही काम नाही आहे. आपण पुढची प्रोफाईल बघूया. आता 3 नंबरचा हा बिझनेस आहे, 4 नंबर, हा 5 नंबर. आता ह्यांचे 7 रिव्ह्यू आहेत, ह्यांच्या प्रोफाईलवर जरा काम केलेलं असू शकतं. तर ह्यांनी 103 फोटोज टाकलेले आहेत. ह्याच्यावरच हॉवर म्हणजे माऊस घेऊन ठेवला किंवा तुम्ही मोबाईलवर जर घेऊन गेला आणि यांच्या प्रोफाईलवरती गेलात की तुम्हाला हे सगळे फोटो पाहायला मिळतात. आता इथं हे महारत्न स्टील वर्क्स MIDC इस्लामपूर म्हणून यांचं माहिती यांनी टाकलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर 7 रिव्ह्यू आहेत आणि ॲव्हरेज त्यांचा 4.3 स्टार रेटिंग आहे. तर यांचा मी बघायला गेलो तर काय बघेन यांच्याबद्दल, तर यांचा ॲड्रेस आहे का, मी जर इस्लामपूरला कधी व्हिजिट करणार असेल तर मी यांचा ॲड्रेस बुक करून ठेवीन, जेणेकरून मी त्यांना डायरेक्ट त्यांच्या ॲड्रेसवरती जाऊन कॉन्टॅक्ट करू शकतो. त्यानंतर मी इथं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शोधेन, जो की यांनी आता ॲड केलेला नाही आहे. जर ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथं असता तर मी डायरेक्ट ह्यांना कॉलवरूनच आपलं कोटेशन वगैरे किंवा आपली माझी काही जी काही रिक्वायरमेंट आहे ती मी यांच्याबरोबर डिस्कस केली असती. म्हणजे माझाही वेळ वाचला असता आणि त्यांचाही वेळ वाचला असता. ठीक आहे, तर हे आता त्यांचे फोटो व्हिडिओ आहेत, त्यांचे रेटिंगची किती लोकांनी किती रेटिंग दिले हे सगळं इथं दाखवतंय. त्यानंतर आता इथं क्वालिटी फॅब्रिकेशन वर्क म्हणते, गुड क्वालिटी आहे म्हणते, असे 2-3 रिव्ह्यू दिसत आहेत. म्हणजे ओव्हरऑल यांचे काम चांगलं आहे असं काय म्हणायला हरकत नाही, कारण निगेटिव्ह रिव्ह्यू असे कमी दिसतात. अजून कुठले आहेत का बघूया. तर आता ह्यांचे 7 रिव्ह्यू आहेत, ह्यांचे 14 रिव्ह्यू आहेत 5 स्टारमध्ये. माझा कल कुणाकडे येणार, मी ऑब्व्हियसली ह्यांना चूज करणार, कारण मी ह्यांच्याकडे रिव्ह्यू जास्त मिळाले. आपल्याला काय कस्टमर सॅटिस्फॅक्शन इम्पॉर्टंट असतं, ऑनलाईनमध्ये जा किंवा लोकलमध्ये जा. आता जर लोकल ॲडव्हर्टायझिंग किंवा लोकल मार्केटिंग करायचं म्हटलं किंवा लोकली आपला बिझनेस वाढवायचं म्हटलं तर आपल्याला असा प्रूफ राहत नाही. प्रूफ म्हणजे काय, तर आपल्याकडून आपल्या कस्टमरचा रिस्पॉन्स किंवा आपल्या कस्टमरला आपला प्रोडक्ट किंवा आपले सर्व्हिसेस वापरून जे काही फीडबॅक येतात किंवा त्यांचा एक्सपिरियन्स कसा असतो आपलं प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस वापरून, हे आपल्याला
फक्त आपल्यापुरतं मर्यादित राहतं जर लोकली आपण काम करत असू तर. पण जेव्हा हेच आपण ऑनलाईन करतो त्यावेळेला काय होतं की आपण आपल्या कस्टमरला विचारू शकतो की बाबा आमची मॅप्सला गेल्यावर आपलं असं प्रोफाईल आहे, आणि जसं की ही तुम्ही बघताय ही समजा आता वर्धन फॅक्टर्स फॅब्रिकेटर्स ही त्या हा माझा व्यवसाय आहे असं समजून चाल, आणि माझ्याकडून काही कस्टमरांनी काही काम करून नेलेले आहेत. तर त्यांना मी असं सांगू शकतो की आपली अशी अशी प्रोफाईल आहे, तुम्हाला जो काही एक्सपिरियन्स असा आला असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो काही असो, तुम्ही आपल्या ऑनलाईन प्रोफाईलवरती एकदा मला रिव्ह्यू द्या. रिव्ह्यू म्हणजे काय, तर इथं आपलं रेटिंग देत. आता राईट रिव्ह्यू म्हणजे मी जर रिव्ह्यू द्यायचं म्हटलं तर मला इथे एक पेज दिसतं. आता लोड होतंय. हा, आता इथं हे मी स्टार मध्ये रेटिंग देऊ शकतो, आणि मला एक्सपिरियन्स जो काय आलेला आहे तो मी पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो मी इथं शेअर करू शकतो. त्यानंतर माझे जर मला काही फोटोज किंवा व्हिडिओज टाकायचे असतील तर मी इथून टाकू शकतो. ठीक आहे. तर ह्या टाईपमधले आपण हा गुगल बिझनेस प्रोफाईल याला म्हणतात, आणि कुठे मिळते तर आपल्याला मॅप्सवरती मिळते. त्यानंतर ठीक आहे, तर आपण कुठे मिळते हे बघितलं, त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे आणि का करायला पाहिजे हे पण आपण बघितलं. कारण आता लोकल ऍडव्हर्टायझिंग हा भाग म्हणजे जास्त करून जुना होत चाललाय. आता नवीन ऍडव्हर्टायझिंग मध्ये आता इथंच जर बघायला गेलं तर फॅब्रिकेटर्स किती असतील आपल्या साऱ्या खेडेगावात, पण 4-5 नाही म्हटले तरी असतातच. तर इस्लामपूरमध्ये जर बघायला गेलं तर इथं तुम्ही बघू शकता किती दाखवतात. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर आपल्याला टॉप मध्ये यायचं असेल तर आपल्याला कशामध्ये काम करायला पाहिजे आहे, ऑनलाईन मध्ये काम करायला पाहिजे आहे. आणि आता इथं बघा यांचे टेम्पररी क्लोज 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 असे रेडमध्ये दाखवते बघा, म्हणजे यांच्या प्रोफाईल यांनी ओपन करून ठेवलेत पण त्याच्यावर काम नाही केलेलं. आणि त्यातून त्यांनाच पुढे जर मी आता कस्टमर असेल आणि मला इथं हा मेसेज दिसला टेम्पररी क्लोज, माझं काय हे होणार आहे, पॉईंट ऑफ व्ह्यू होणार आहे की ह्यांचा बिझनेस बंद आहे, यांनी बिझनेस बंद केलेला आहे, मी यांना कॉन्टॅक्ट करू शकत नाही, आणि त्यांना कॉन्टॅक्ट केला नाही तर त्यांना बिझनेस मिळणार नाही. साधी सोपी गोष्ट आहे. ठीक आहे. तर का केलं पाहिजे हा पण आपला पॉईंट इथं क्लिअर होतो. त्यानंतर आपण ह्याच्यावर आता तुम्ही ही कशी करू शकता, हाऊ तुम्ही ही कशी करू शकता हे आता एकदा आपण बघूया. ठीक आहे. तर मी आता समजा हे क्लोज करतो आणि माझा व्यवसाय इथे, ठीक आहे, MIDC मध्ये, ठीक आहे, इथं, ठीक आहे. आणि इथं जर ऍड युअर बिझनेस, आता मी लॅपटॉपवरती वापरतोय त्यामुळे मोबाईलचे कंट्रोल्स मी इथं दाखवू शकत नाही. तर इथं आपण लॅपटॉपवरचे किंवा कम्प्युटरवरचे कंट्रोल्स तुम्हाला दाखवतो. मोबाईलवर ही सेम प्रोसेस आहे, फक्त जरा कंट्रोल्स वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतात. आपण त्यासाठी वेगळा एक व्हिडिओ तयार करू शकतो. आता मी इथं राईट क्लिक केलं, ठीक आहे, आणि इथं जर मला माझा बिझनेस लिस्ट करायचा असेल किंवा माझा बिझनेस आतापर्यंत ऑनलाईन नसेल, मॅपवरती दिसत नसेल, तर इथं मी ऍड युअर बिझनेस ह्याच्यावर क्लिक करतो. त्यानंतर हां, स्टार्ट बिल्डिंग युअर बिझनेस प्रोफाईल, आपल्याला इथं बिझनेसचं नेम द्यायचं आहे, कॅटेगरी द्यायची आहे, आणि नेक्स्ट करत जी काही बेसिक इन्फॉर्मेशन ते मागतं ते डायरेक्ट फिल करत जायचं आहे. ओके. ठीक आहे, करूयाच. ठीक आहे. आदर्श बिझनेस कॅटेगरी, मी सध्या डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेसमध्येच प्रोफाईल तयार करून दाखवतो तुम्हाला. मार्केटिंग कॅटेगरी आता यामध्ये असेल तीच आपल्याला चूज करायला लागते. मार्केटिंग एजन्सीची करतो. कस्टमर व्हिजिट लोकल स्टोअर ऑफिस, आपल्याला लोकल स्टोअर जर असेल तर येस वरती क्लिक करायचं आहे. माझं नाही आहे तरी पण आपण आपल्या तुमच्या स्टोअर आहे आणि त्याच्यावर तुमचे कस्टमर व्हिजिट ला येऊ शकतात याचा रेफरन्स घेऊन आपण पुढे चाललेलो आहे. तर आता इथं आपल्याला ऍड्रेस द्यायचा आहे आणि नेक्स्ट करूया. मी इथं माझे डिटेल्स टाकून घेतो. ठीक आहे. आता इज दिस युअर बिझनेस म्हणजे माझ्याच नावात मी जो बिझनेस नेम म्हणून टाकलं होतं आदर्श टाकलं होतं. ठीक आहे. तर त्याच टाईपमध्ये त्याच नेमचे जे काही बिझनेस आहेत जे क्लेम नाहीत केलेले
म्हणजे जे फक्त बिझनेस रजिस्टर करून ठेवलेत पण त्याच्यावरती इन्फॉर्मेशन अपडेट नाही केलेली किंवा त्याच्यावरती फोन नंबर ऍड वगैरे केलेले नाहीये, तसे हे बिझनेस इथं दाखवते की हा तुमचाच बिझनेस आहे का हे विचारते. म्हणजे जेणेकरून तुमचा जर एक्झिस्टिंग बिझनेस तुम्ही तुमच्याच जर बिझनेसच्या नावाने दुसरा एखादा व्यवसाय आधीच रजिस्टर केलेला असेल तर तो इथं दाखवतात. आता इथं आपल्याला नाही आहे त्यामुळे नन ऑफ दिस केलं आणि नेक्स्ट वरती गेलो. ठीक आहे. आणि आता इथं आपल्याला आपलं लोकेशन टाकायचं आहे. आता लोकेशन आपल्याला जेव्हा शेअर करतोय त्यावेळेला थोडं म्हणजे तुमच्या मॅपवरती ह्याच्यासाठी एक हॅक आहे की तुम्ही दोन मोबाईल घ्यायचे. एका मोबाईलवरती हे आपले जे काही प्रोसेस चालू आहे ही चालू ठेवायची आणि दुसरा एक मोबाईल घ्यायचा त्याच्यावरती सॅटेलाइटचा व्ह्यू असतो बघा. मी ह्याच्यामध्ये दाखवतो. हा, तर इथं आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. ह्या टाईपमध्ये तुम्हाला कळून जाईल की तुमचा आता व्यवसाय इथं आहे. ठीक आहे. हे तुमचं शेड आहे किंवा कंपनी आहे. इथं तुमची लोकेशन आहे. तर सेम ह्या मोबाईलमध्ये हा तुमचा नकाशा दाखवतो आणि जेव्हा ही आपली प्रोफाईलचं जिथं तयार करायचं काम चालू आहे तिथं हा वाला नकाशा दाखवतो. ह्यामध्ये आपण सॅटेलाइट व्ह्यू ऍड करू शकत नाही. सॅटेलाइट व्ह्यू म्हणजे हा व्ह्यू म्हणजे तुमचं 3D मधलं जे काही असतील शेजार पाजार आपल्याला इथं बघायला मिळतो. ठीक आहे. तर ह्या टाईपमध्ये दोन मोबाईल घेऊन तुम्ही लोकेशन थोडी बहुत बारकाईने कन्फर्म करू शकता. ठीक आहे. ऍडजस्ट केली, नेक्स्ट करायचं. होम डिलिव्हरी प्रोव्हाइड करता का, असा हा त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. जर तुमचे काही कुरिअर किंवा पार्सलची सर्व्हिसेस तुमची असेल तर येस करू शकता. आपली काही डिजिटल मार्केटिंगमध्ये सर्व्हिसेस म्हणजे ऑनलाईन काम असतं त्यामुळे डिलिव्हरीचा असा काही विषय येत नाही, त्यामुळे आपण मी नो करतो. आता इथं आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर आणि वेबसाईट मी स्किप करतोय आणि आता आपली प्रोफाईल तयार झालेली आहे. आणि व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला इथे नंबर्स वगैरे फोन नंबर वगैरे ॲड करावा लागेल. मी व्हेरीफाय लेटर करतो. ही काही डमी तुम्हाला हे करून दाखवतो. ही काही रिअल राहणार नाहीये. म्हणजे फ्युचरमध्ये जर तुम्ही सर्च केलं तर ही काही राहणार नाही. या प्रोफाईल ही आपण डिलीट करणार आहोत. ठीक आहे. इथं आपल्याला सर्व्हिसेस वगैरे टाकायला विचारते, स्किप करूया. बिझनेस आवर्स विचारते, सध्या तरी स्किप करूया. बिझनेस डिस्क्रिप्शन आपल्याला जे काही डिस्क्रिप्शन आहे ते विचारते, स्किप करूया. फोटोज वगैरे आहेत का आपले, स्किप करूया. आणि हे ॲडव्हर्टायझिंगसाठी आपल्याला क्रेडिट देतं, तर हे पण स्किप करूयात आपण. आता हे काय म्हणतं, आपण जे काही एडिट वगैरे केलेले आहेत आपले बिझनेसचं नाव टाकलेलं आहे, ॲड्रेस टाकलेला आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा मॅपचं आपलं लोकेशन वगैरे ॲड्रेस टाकलेला आहे आणि ते जेव्हा व्हेरीफाय होतील त्यावेळेला हे विजिबल होईल. असं हे तुम्हाला मेल येतो किंवा आपल्याला एक लिंक मिळते. आता समजा ही मला इथून लिंक मिळालेली आहे. माझा बिझनेस नॉट विजिबल टू कस्टमर्स आहे, कारण मी सर्व काही इन्फॉर्मेशन भरलेली नाही. तुमचा जेव्हा बिझनेस सर्व काही डिटेल्स किंवा इन्फॉर्मेशन भरून होईल त्यावेळेला आपला बिझनेस इज विजिबल टू कस्टमर्स होईल आणि आपण इथे एडिट प्रोफाईल वगैरे करू शकतो. ठीक आहे. तर ह्या प्रकारे आपण कशी बिझनेस प्रोफाईल आपली तयार करू शकतो हे बघितलं. एक दुसरं वेबसाईट ह्याचं दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. आता आपली हे क्लोज करतो मी. हां, तर आता आपली सगळी बिझनेसची इन्फॉर्मेशन आपण जेव्हा टाईप करून सगळी प्रोसेस आपण कंप्लीट करतो त्यावेळेला आपण या पेजवर येतो. ठीक आहे. आता इथं तुमच्या बिझनेसचं नाव दिसेल आणि इथं आपल्या बिझनेसची माहिती दिसते. ठीक आहे. आता ही इथंपर्यंत तुम्हाला मिळून जाते. ठीक आहे. आणि हे हे तुमच्याकडून काम होणं गरजेचं आहे आणि याला हार्डली 20 मिनिटं. ठीक आहे. 20 मिनिटं लागतील. ओके. मोबाईलवर जेव्हा करा त्यावेळेलाही सेम असणार आहे, फक्त ऑप्शन्स जरा वेगवेगळ्या जागी असू शकतात. त्यासाठी आपण पर्सनली एका व्हिडिओ कॉलवरती किंवा झूम कॉल किंवा गुगल मीटवरती मीटिंग घेऊन ते मी तुम्हाला गाईड करू शकतो. पर्सनली आपण गाईड करून आपण ती बिझनेस प्रोफाईल तयार करू शकतो. तर आता आपण जेव्हा मी त्याच्यावरती आपल्या बिझनेस प्रोफाईलवरती काम केलं पाहिजे त्यावेळेला मला त्याचा ॲक्सेस महत्त्वाचा असतो. म्हणजे ॲक्सेस म्हणजे काय, तर माझ्या गुगल च्या अकाउंटला
त्याची परवानगी येते की तुम्ही मला त्याची परवानगी देता की तुमच्या बिझनेसवरची इन्फॉर्मेशन जी काही असेल ती अप टू डेट ठेवण्यासाठी अपडेट करण्यासाठी तुम्ही मला ऍक्सेस देताय. हा त्याचा साधा सोपा अर्थ असतो. ठीक आहे. तर मोबाईलमध्येही तुम्ही सेम टाईपचा इंटरफेस मिळेल तुम्हाला. आणि ज्या वेळेला आपला व्यवसाय तुमचा इथं दिसेल त्यावेळेला इथं 3 डॉट असतील. त्या 3 डॉटवरती क्लिक केलं की बिझनेस प्रोफाईल सेटिंग वरती पहिलाच ऑप्शन येतो. त्याच्यावरती क्लिक केलं की पीपल अँड ऍक्सेस हा माझा ईमेल ॲड्रेस म्हणजेच adkarsh.PATIL10x@gmail.com हा टाकायचा आहे. हा टाकल्यानंतर इथं तुम्हाला ड्रॉपडाऊनमध्ये तो ॲक्सेस येईल आणि इथं आता इथं मॅनेजर म्हणून ॲक्सेस तुम्हाला द्यायचा आहे. ओनरचा ॲक्सेस हा तुमच्याकडे राहील. मॅनेजर हा ॲक्सेस याच्यावरती क्लिक करून तुम्ही इन्व्हाइट करायचा आहे. जेणेकरून त्याची इन्व्हाइट केलेलीच्या ॲक्सेसची लिंक मला मेलवरती मिळेल आणि जेणेकरून मी तुमच्या बिझनेसवरती काम करू शकतो. ठीक आहे. ॲक्सेसचं आपलं इथंपर्यंत आपलं ॲक्सेसचं बोलणं झालं. ठीक आहे. तुम्ही स्वतः कसे करू शकता आणि ॲक्सेस कसा देऊ शकता. ठीक आहे. आता आपल्याला इथंपर्यंतचीच गरज होती. तर आपण यामध्ये सगळे पॉईंट जास्त करून कव्हर केलेले आहेत आणि आपल्याला इतर काही जरी गोष्टींची अडचण आली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट शक्यतो करून व्हॉट्सॲपवरती कॉन्टॅक्ट करा. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ठीक आहे. इथं तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही आणि हा माझा मेल आय डी पण तुम्हाला टाकून ठेवतो. ओके. हा ईमेल आय डी पण कॉपी करून ठेवा, टाईप करून ठेवा जेणेकरून त्याच्यावर आपण पुढचं डिस्कशन किंवा पुढचे जे काही ऑफिशियल्स डॉक्युमेंट्स वगैरे असतील ते आपण शेअर करू शकेल. चालेल. मोस्टली आपण सगळं कव्हर केलेलं आहे या